मग आपण सकाळी इंग्लिशचे 2 तास घेतले, आता आपल्याला हिंदीचे 2 घ्यायचे आहेत. तर हिंदी मधलं जे 1 मार्कासाठी क्वेश्चन येतो आपल्याला, 1 ते 2 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतो, असा आहे उपसर्ग. काय आहे? उपसर्ग. बघा काय आहे उपसर्ग ऐवजी प्रत्यय. एकतर तुम्हाला उपसर्ग विचारला जाईल किंवा प्रत्यय विचारला जाईल किंवा दोन्ही पण विचारले जातील. सुरुवातीला आपण उपसर्ग म्हणजे काय आणि कोणकोणते उपसर्ग हिंदीमध्ये आहेत ते पाहूया. बघा उपसर्ग उस शब्दांश या अव्यय को कहते हैं जो किसी शब्द या अव्यय के पहले जुड़कर उसके अर्थ में विशेषता या परिवर्तन उत्पन्न करते हैं अथवा उस शब्द का विशेष अर्थ प्रकट करते हैं। जैसे ब्रह्मन के पहले परि लगाया जाए तो क्या मिल जाएगा हमें? परिब्रह्मन शब्द बन गया है और इससे ब्रह्मन की विशेषता प्रकट हो रही है। बघा आता सामान्यतः उपसर्ग दो शब्दों उप और सर्ग से मिलकर बना है। उप का अर्थ है समीप और निकट या पास में है, सर्ग का अर्थ है सृष्टि निर्माण करना। इस प्रकार उपसर्ग का अर्थ है पास में बैठकर दूसरा नया अर्थ वाला शब्द बनाना। जैसे मान के पहले अभी उपसर्ग लगा दिया गया तो एक नया शब्द मिलता है और वो है अभिमान, जिसका अर्थ नया अर्थ हुआ है अहंकार या घमंड। आगे देखिए उपसर्ग की परिभाषा। आता आपल्याला एग्जाम मध्ये काय उपसर्ग की परिभाषा म्हणजे व्याख्या येणार नाहीये, तरी पण आपण एक पाहूया। उपसर्ग वह शब्दांश है जो किसी शब्द के पूर्व जुड़कर उसमें विशिष्ट अर्थ भर देता है। क्या करता है? किसी शब्द के पूर्व जुड़कर, शब्दाच्या सुरुवातीला जोडून त्या शब्दामध्ये काय करतो? उसमें विशिष्ट अर्थ भर देता है। ठीक आहे। आता उपसर्गालाच हिंदीमध्ये अजून काय काय म्हटलं जातं बघा। उपसर्ग के अन्य नाम क्या क्या है? आदि प्रत्यय, अंत प्रत्यय तसं आदि प्रत्यय, त्याच्यानंतर व्युत्पत्ति मूलक प्रत्यय किंवा रचनात्मक प्रत्यय। ठीक है। उपसर्गों का स्वतंत्र अस्तित्व नहीं होता। देखिए उपसर्ग का स्वतंत्र अस्तित्व नहीं होता है, न ही उनका स्वतंत्र रूप से प्रयोग होता है। उपसर्ग शब्द के पहले आते हैं, उपसर्ग शब्द से पहले आते हैं। उपसर्गों की संख्या देखिए। अब हिंदी में संस्कृत उपसर्ग है 22 है वो, उसके बाद हिंदी उपसर्ग है 10 है, उर्दू उपसर्ग है 19 है और अंग्रेजी उपसर्ग है उसकी कोई संख्या निश्चित नहीं है। ठीक है, तो ये भी एग्जाम में नहीं आने वाला। हमें उपसर्ग और प्रत्यय का जो उपयोग होता है वो एग्जाम में पूछने वाले हैं। हिंदी भाषा में संस्कृत हिंदी और उर्दू भाषा के उपसर्ग मिलते हैं। सुरुवातीला आपण संस्कृत उपसर्ग पाहूया। संस्कृत आवाज येत आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे का? हो सर। बघा संस्कृत के जिन उपसर्गों का हिंदी में प्रयोग होता है वे निम्नलिखित है। बघा आता कोणकोणते हैं? तर आपल्याला इथं पहिल्यांदा असेल उपसर्ग, त्याचा अर्थ दिलेला असेल आणि त्याच्यानंतर निर्मित शब्द म्हणजे त्या उपसर्गापासून कुठला शब्द तयार झालेला आहे ते दिलेला असेल। तर पहिला संस्कृत मधला आहे सु, इसका अर्थ होता है अधिक, अधिक अच्छा, सुंदर, सहज, सरल।
जैसे सुकर्म, अच्छा कर्म, सुकृत, सुगम, सुलभ, सुसंगठित, स्वागत, सुपात्र, सुशासन, सुपथ, सुगंध, सुगति, और भी कई ज्यादा है यहाँ। लेकिन हम एक ही हमारे ध्यान में रखेंगे कि सु, ये क्या है, संस्कृत का उपसर्ग है, संस्कृत से आया हुआ उपसर्ग है सु। आगे देखेंगे सु संस्कृत से। उसके बाद पूरा, पूर्व काल में पूरा, जैसे पुराकाल म्हणजे पूर्व काल, पुरातत्व, पुरातन, अनादि, पुरालिपि, अनादिलिपि, प्राचीन, पूरा का मतलब क्या होता है, पूर्व काल, अनादि, प्राचीन, जैसे पुरा कथा, पुराण इत्यादि। उसके बाद है प्र का मतलब होता है अधिक, आगे, ऊपर, विशिष्ट, जैसे प्रकाश, प्रचार, प्रबल, प्रस्थान, प्रकृति, प्रकोप, प्रक्रम, प्रखर, प्रगति, प्रगाढ़, प्रताप, प्रदान, प्रपंच, ये सब क्या है, संस्कृत से प्र। उप, देखिए उप, निकट, उप यानी निकट, सदृश, गौण, छोटा, सहाय्यक, हीनता, उपमध्येच आहे डेप्युटी तसं। जैसा देखिए उपकार है, उपदेश है, उपकूल है, उपनिवेश है। उसके बाद उपस्थिति है, उपमंत्री है, निकट, गौण, उपमंत्री है, उपवन है, उपनाम है, उपासना है, उपभेद है, उपयोग है, उपवेद है, अपचार है। ठीक है। उसके बाद है अति, अधिक, अति का मतलब क्या होता है हिंदी में, अधिक, सीमा से परे, ऊपर, उस पार, जैसे अतिक्रमण, अति मानव, अतिव्याप्ति, अतिशय, अतिकाल, अत्याचार, अत्याधिक, सब क्या है, संस्कृत से आए हुए हैं। अधि, अधि, ऊपर स्थान में श्रेष्ठ, अधिक सामीप्य, अधिकारण, अधिगम, अधिनियम, अधिपति, अधिमास, अधिराज, अधिसूचना, अध्यक्ष, संस्कृत से है। अनु, अनु मतलब पीछे, समान, क्रम, अनुकूल, अनुक्रम, अनुगामी, अनुज, अनुमान, अनुवाद, अनुयायी। उसके बाद जो महत्वपूर्ण है उसको मैं यहाँ मार्क करने जा रहा हूं। अभी, अभी उसके आगे का क्या है, अभी, और, पास, सामने, अधिक, इच्छा प्रकट करने वाला, जैसे अभिज्ञ, अभियान, अभिधा, अभिनय, अभिनव, अभिन्यास, अभिप्राय, अभिमन्यु, अभिमान, अपकर्म, अपकर्ष, दोनों, अभिवादन महत्वपूर्ण है। ठीक है। ये जो अपकर्म अपकर्ष है वो अप से है, बुरा, हीन, विरुद्ध, अपकार, अपयश, अपराध। उसके बाद अपरूप, अपमान, अव, अव, अव का मतलब होता है नीचे, हीन, अभाव, पतन, अनादर, अवगत, अवनत, अवलोकन, अवज्ञा, अवनीति, अवतार, अवरोहन, अवशेष। आ, आ का मतलब होता है तक, और, समेत, सब तरफ से, कमी, विपरीत, आजीवन, आकर्षण, आकार, आचरण, आचरण। उसके बाद आगमन, आकाश, आजन्म, आमरण, आकांक्षा, भरपूर आहेत पैकी आपण काही घेऊया। त्याच्यानंतर अलम,
म्हणजे यथेष्ट, पर्याप्त, अलंकार, अलंकृत. बघा आता इकडच्या बाजूला पाहूया. अवीर, अवीर, आविर्भाव, मतलब त्याचा होता है प्रकट, बाहर. आविष्कार, आविष्करण, आविर्भूत. इति, ऐसा, यह, अंत, या समाप्ती. इतिश्री म्हणजे अंत. इतिवृत्त, ऐसा. इतिहास, इति कर्तव्य, इति संस्कृत से. इसके बाद उत, उद, ऊपर, ऊंचा और श्रेष्ठ. उत्तम, उत्कर्ष, उत्पन्न, उन्नति, उद्देश्य, उत्साह, उद्गार, उद्बोधन, उत्पादन, उत्कृष्ट. ये सब क्या है? उत संस्कृत से. तिरस, तिरस, हीन, तुच्छ. तिरस मीन्स हीन, तुच्छ. तिरस्कार, तिरोहित, तिरोभाव, तिरोधन. दूर, दुस, बुरा, दृष्ट, कठीण. बघा, दुरावस्था, दुर्दशा, दुर्लभ, दुर्जन. दु यानी हीन, विपरीत, दुर्दमनीय, दुराचार, दुस्साहस, दुष्कर्म, दुस्साध्य, दुष्प्राप्त, दुख, दुस्साह, सह, दुर्गुण, दुर्गम, दुर्गंध, दुर्दशा, दुर्जय, दुर्दांत, दुर्भेद्य, दुर्भावना, दुर्योधन. सब क्या है? हीन, विपरीत है. उसके आगे निर, निर, निस, बाहर, निषेध रहित, निराकरण, निर्भय, निरपराध, निर्वाह, निर्दोष, निर्मल, निर्जीव. निर, निर वाले सब. नि, भीतर, नीचे, अतिरिक्त. निकृष्ट, निदर्शन, निपात, नियुक्त, निवास, निरूपण, निमग्न, निवारण, निम्न, निषेध, निरोध, निदान, निबंध. नि से संस्कृत. परा, देखिए परा, पीछे, उल्टा, अनादर, यानी नाश. पराजय, पराभव, पराक्रम, परास्त, परमार्श, पराभूत, पराकष्टा, परावर्तन, पराविद्या. परि से, आसपास, चारों ओर, पूर्ण, अतिशय, परिभ्रमण, परिक्रमा, परिणाम, परिधि, परिशीलन, परिकल्पना, परिग्रह, परिचारिका. ठीक है, परि वाले सब. प्रति संस्कृत से है विरुद्ध, विरोध, प्रत्येक, सामने, एक एक. प्रत्यक्ष, प्रतिकूल, प्रतिक्षण, प्रतिवादी, प्रतिध्वनि, प्रत्युपकार. त्याच्यानंतर प्राक. क्या है? प्राक, पहले का. प्राक्तन, प्राक्तन, प्राकलन, प्राकर्म, प्रागैतिहासिक, प्रागवैदिक. प्रादुर, प्रकट, प्रादुर्भाव. बहिर, बाहर, बहिर्द्वार, बहिष्कार, बहिरंग, बहिर्जगत, बहिर्मुख, बहिर्गमन. वि, वि यानी भिन्न, वेगवेगळे, विशेष, अभाव असलेले. विकास, विज्ञान, विवाद, विस्मरण. महत्वाचे घेऊया. विनय, विनाश हो चुका है. ठीक है. सम, सन, अच्छा, समग्र, समन्वय, समर्थ, समर्पण, समागम, समाचार. पुढं समाधान, समापन, समायोजन, समारोह, समास, समीक्षा, समूह, संग्रह, संगम, संयोग,
समालोचना, टीका। ठीक आहे, आता हे झाले संस्कृत मधले. आता आहेत हिंदीचे उपसर्ग. हे मात्र सगळ्यांनी व्यवस्थित करून ठेवायचे. संस्कृत मधले थोडेसे महत्वाचे आहेत ते करा, मात्र हिंदीतले ते प्रॉपर जे उपसर्ग आहेत ते एकही सोडू नका. इथून प्रश्न येण्याची शक्यता दाट असते. बघा, आता पहिला जो आहे बघा, हिंदी उपसर्ग प्राय संस्कृत उपसर्गों के अपभ्रंश है. संस्कृत उपसर्गों के अपभ्रंश है. संस्कृत और हिंदी के उपसर्गों के बीच काफी निकटस्थ, म्हणजे जवळ-जवळ आहेत ते. हिंदी के प्रमुख उपसर्ग इस प्रकार है. एक बाजू में है उपसर्ग, इधर है अर्थ, और इसका निर्मित शब्द क्या है? अ. बघा, अ उपसर्ग है, इसका मतलब अभाव, निषेध है. अजान, अलग, अनोखा, अटल. उसके बाद अन, अभाव, निषेध. पुन्हा तेच अन दोन्ही एकच आहे. अनिच्छा, अनमोल, अनपढ़, अनहोनी, अध, आधा. अध मीन्स आधा. तर अधपई, अधमरा, अधखिला इत्यादी. त्या बाजूला पाहूया. ऊ, बघा ऊ उपसर्ग ऊ, इसका मतलब होता है ऊंचा, अलग, बाहर. उनिंदा, उज्जट, उचका, उखाड़ना, उछलना, उजड़ना, उतरना, उतरवला. ऊन, एक्कम. ऊन म्हणजे काय आहे? एक्कम. जसं 19, 20ला एक्कम. 29, 49, 59, 69, 39. हे तुमच्या लक्षातच राहील, कारण आपण हिंदीतल्या संख्या वाचण्यासाठी या सगळ्या शब्दांचा उपयोग करतो. ऊन हे काय आहे? हिंदी मधला उपसर्ग आहे. औ, हीन, निषेध. अवगुण, अवगुण, अवघट, अवसर. ठीक है, उसके बाद कु, खराब, हीन, बुरा. जैसे कुयोग, कुरूप, कुपात्र, कुसंगति, कमजोर, कसे. दु, बुरा, हीन, दुकाल, दुबला. नि, निषेध, अभाव, रहित, नहीं. निकम्मा, निडर. ठीक है, उसके बाद क्या है? बिन, निषेध, अभाव रहित. बिन देखा, बिन ब्याहा, बिन बोया, बिन बुलाया, बिन जाने. भर, पूरा ठीक, भरपेट, भरपूर, भरसक, भरपाई, भरमार, सरस. सरस नहीं है, स है इधर. स से साथ, सहित, सरस, सगोत्र, सहित, सजग, सजीव, सफल, सहेली, सबेरा इत्यादि. सु से सुंदर, अच्छा, सुडोल, सुशील, सुयोग, सुजन नाव असते. सुपूत, सुबुद्धी, सुचेत, सुलोचना. चौ यानी चार. चौ यानी चार, महत्वाचा येऊ शकतं. चौ यानी चार सगळ्यांना माहित आहे. चौकोर, चौखट, चौतर्फा, चौपट, चौपाया, चौमासा, चौमुखा, चौरंगी, चौरस्ता, चौराह. चार संख्यावाचक विशेषण से बना हुआ उपसर्ग है. ठीक है. दू, दो. दू यानी दो. दुगुना, दुभांत, दुमत है यहां. दुरंगा, दुमुहा,
दुलत्ती, ती, तीन. हे सोपे सोपे तर तुमच्या लक्षातच राहतील ना. ती, तीन. तीन मध्ये काय आहे? तिकोना, तिगुना, तिपाही, तिमाही, तिरंगा, तिराहा. पर यानी दूसरा, आपल्याला माहित आहे पर आदमी, पर आदमी तो दूसरा। हिंदी में पर दूसरे अर्थ में स्वतंत्र रूप से प्रयुक्त होकर उपसर्ग के रूप में होता है। जैसे पर पोता, पर कारज, पर दादी, पर दुख, पर सुख, परहित। त्याच्यानंतर उर्दूचे पाहूया। बघा उर्दू मध्ये काय, उर्दू के उपसर्ग भी जगह जगह प्रयुक्त होते हैं। उर्दू के प्रमुख उपसर्ग निम्नलिखित है। अल, उर्दू का पहला जो है वो क्या है? अल। निश्चित, अल का मतलब क्या होता है? निश्चित। अलबत्ता, अलगरज, अलहदा, अलविदा, महत्वाचं, अलबेला, मैं हूं अलबेला, अलमस्त, अलकायदा। आता या सगळ्या शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल की उर्दू मधला जो उपसर्ग अल आहे त्याचे हे शब्द आहेत। त्याच्यानंतर ऐन म्हणजे ठीक, ऐन जवानी, ऐन वक्त, ऐन आदमी, ऐन हिकमत, ऐन मौका, ऐन इनायत। कम, बघा कम थोडा हिंताबोधक, कम अक्कल, अक्ल, कम अक्ल, कम उम्र, कमजोर, कम वक्त, कम सीन, कम उम्र, खुश, अच्छा, खुशबू, खुशदिल, खुशकिस्मत, खुशहाल, खुशखबरी, खुशमिजाज, खुशनुमा। उसके बाद गैर, भिन्न, विरुद्ध, अभाव, नहीं। जैसे हाजिर, गैर हाजिर, सरकारी, गैर सरकारी, गैर कानूनी, गैर कौम, गैर जरूरी, सब कुछ। दर, मैं, दरमियान, दरवेश, दरबार। उसके बाद दरकिनार, ना, ना अभाव, नाबालिग, ना उम्मीद, नादान, नालायक, ना मुमकिन, नाराज, नापसंद, नाकाम, नाइंसाफी, नाखुश, नाचीज, नापाक वगैरह। फिल, फिल यानी मैं, फिलहाल, फारसी। त्याच्यानंतर पुढे आहे फी, प्रत्येक, फी सैकड़ा, फी आदमी, फी फैशन, फी मैदान। फी यानी प्रत्येक। ब, साथ, लिए, पर, और में, बनाम, बदस्तूर, बदौलत, बकौल, बखूबी, बजाय, बतौर, बिन स्वप्त, बमुश्किल, बशर्ते, बखूद। बा, अनुसार, बादब, बाइज्जत, बाकायदा, बा मुलाहिजा, मुलाहजा, बाइंसाफ, बावफा, बाकलम। बद, बुरा, पर, बदनीयत, बदकरार, बदकार, बदचलन, बदकिस्मत, बददुआ, बदनाम, बदहवास, बदबू, बदतमीज। या बाजूला पाहूया। बर, ऊपर, पर, बाहर, बरवक्ता, बरतरफ, बरखास्त, खास्त, बर्दाश्त, बर्बाद, बिलाशक, बिला वजह, बिना कानून, बिला कसूर, बिला दिमाग। ये बिला के है, देखिए इधर से, बिल, साथ, से लिए, द्वारा, बिल्कुल,
बिल इरादा, बिलफर्ज, बिना अभाव रहित, बेहद, बेसहारा, बेवफा, बेबुनियाद, बेमानी, बेरहम, बेचारा, बेकार, बेईमान, बेइज्जत, बेइंसाफी, लाबिना, ला म्हणजे बिना, लाचार, लावारिस, चित्रपटाचं नाव आहे, लाजवाब, लापता, लाइलाज, लाजिम, लापरवाह, लाइज, सर, मुख्य, सर म्हणजे काय, मुख्य, सरकार, सरदार, सरनाम, सरपंच, सरताज, सरहद, सरगना, हम, बराबर, समान, हमदर्द, हमराह, हम वतन, हम सफर, हमदम, हमजोली, हर, हर म्हणजे प्रत्येक एक, हर वक्त, हर तरफ, हर दम, हर बार, हर रोज, हर जाई, हर घड़ी, हर चीज, हर मौसम, हर माह, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर अंग्रेजी. तुम्हाला संस्कृत आणि अंग्रेजी हे दोन लगेच समजतील, कारण ते त्या त्या भाषेतून आलेले आहेत. बघा, अंग्रेजी म्हटलं काय असणार आहे, अंग्रेजी के उपसर्ग भी हिंदी के बहुत अधिक मात्रा में प्रयुक्त होते हैं. अंग्रेजी के प्रमुख उपसर्ग का वर्णन इस प्रकार है. आता बघा, हे जे शब्द आहेत हे इंग्लिश भाषेला अनुसरून आहेत. सगळ्यांच्या लक्षात येतंय? अंग्रेजी उपसर्ग हिंदीतले सगळ्यांच्या लक्षात येतील का? हॅलो हॅलो हा, इकडे लक्ष द्या. अंग्रेजी उपसर्ग जे आता एक्स, तर एक्स असणारच आहे आपलं सब. स्पेलिंग करू शकताय ना तुम्ही? याचं करू शकताय का? सांगा कोणीतरी. करू शकता है का? डेप्युटी, UTY. हॅलो, आवाज येत आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे का? हो सर. हा, तर मी काय सांगतोय, अंग्रेजी म्हणजे स्पेलिंग तुम्ही करू शकताय ना याचं. एक्स म्हणजे पूर्व, पण त्याचं स्पेलिंग करू शकतोय आपण. सब म्हणजे SUB, डेप्युटी DEPUTY, डेप्टी म्हणजे सहाय्यक. बघा, एक्स म्हणजे पूर्व, एक्स चेअरमॅन, एक्स प्राईम मिनिस्टर, हे सगळं तुम्हाला येत असेलच ना. सब अधीन, सब इन्स्पेक्टर, सब रजिस्ट्रार, सब जज, सब ऑफिस, डेप्टी, डेप्टी मिनिस्टर, डेप्टी रजिस्ट्रार. म्हणजे इंग्लिशचे तुम्हाला सोपे आणि सरळ आहेत. जसं जनरल, आपण लिहितो जनरल हा शब्दच आहे ना. जनरल, जनरल सेक्रेटरी, जनरल मॅनेजर वगैरे. वाईस, वाईस पण आहे ना आपल्याकडे शब्द, VICE म्हणजे सहाय्यक, वाईसराय, वाईस चान्सलर, वाईस प्रेसिडेंट. आहे का? सगळ्यांच्या लक्षात येत आहे का? इंग्रजीचे सोपेच आहेत. चीफ, बघा, चीफ मध्ये काय आहे? CHIEF, चीफ. हेड, CO, प्रमुख, चीफ मिनिस्टर, चीफ सेक्रेटरी, चीफ इंजिनियर, हेडमास्टर वगैरे. हेड पासून. को म्हणजे सह, को असिस्टंट, कोऑपरेशन. इंग्लिश मधलं लक्षात ठेवायचं फार काय अवघड नाही, हिंदीसाठीच थोडासा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आता बघा, संस्कृत के अव्यय गति शब्द, जैसे आता बघा, संस्कृत में कुछ अव्यय शब्द ऐसे हैं जो उपसर्ग के रूप में प्रयुक्त होकर शब्द का अर्थ बदल देते हैं. इन अव्यय शब्दों को गति शब्द भी कहा जाता है. जैसे देखिए, नहीं, का मतलब क्या होता है? नहीं, अभाव. बघा, संस्कृत में शब्द यदि व्यंजन से प्रारंभ होता है तो उसका नकारात्मक अर्थ देने के लिए उपसर्ग लाया जाता है. कारण, त्याचा विरुद्धार्थ काय होतो? अकारण. स्थिर, अस्थिर. व्यय, अव्यय. अवैतानिक,
अलौकिक, लौकिकच्या विरुद्ध होतो. अलभ्य असं प्रत्येकाचं काय केलं असेल, विरुद्धार्थी शब्द असेल. अभाव रहित बघा, अनुदार, अनुर्वर, अनुचित, अनुपम इत्यादी. याच्यावरती जास्त वेळ विचारलं जाणार नाही, तरी पण पाहूया आपण. बिना, खाया, अनघड, अगणित, अनगिनत, अनदेखा, अनपढ़. पुढे आहे अनहोनी, अनहित, अनसुना, अधो नीचे, अधपतन, अधकाय, अधशय, अधोगती, अधोमुख, अधो. अंतर म्हणजे भीतर, मध्य, अंतर्गत, अंतरिक्ष, अंतरात्मा. अमाय आणि पास, अमात्य, अमावस्या. अंतर के बीच, अंतरराष्ट्रीय, अंतरराज्यीय, अंतरजातीय. ठीक आहे, इकडे पाहूया. आलम सजा हुआ, अलंकार, त्यावरून लक्षात येते. आवी प्रकट रूप में, आविर्भाव. का नीच, बुरा, का पुरुष किंवा कातर. कुकर्म, कु बुरा, कुकर्म. चिर देर का, अधिक, दीर्घ, चिरायु, चिरकाल, चिरंजीवी. उसके बाद तीर, तुच्छ, तिरस्कार, तुच्छ, तिरस्कार. न अभाव, नग, नेति, नपुंसक, नास्तिक. पर दूसरा, परोपकार, पराधीन. पुनर फिर, यह पुनराव्यय नहीं है इसलिए विसर्ग में संधि नहीं होती, लेकिन पुनरावृत्ति, पुनरुत्थान, पुनरागमन, पूरा, सामने, आगे, पुनर्चर्या. पुरस्कार, पुरोहित. पूर्व, पहला, पूर्वार्ध, पूर्व पक्ष, पूर्वनिश्चित. पुरा, प्राचीन, पराविद, पुरावशेष, पुराण, पुरातन. प्राक, पहले का, प्राक्कलन, प्राक्तन, प्रागवैदिक, प्रागैतिहासिक, पाक्तन. बहु, बहुत, बहुवचन, बहुमत. बही, बाहर, बहिरंग, बहिष्कृत. सात, सगुन, सफल, सरस. सत उपसर्ग, अच्छा मतलब होता है उसका. सत्संग, सत्कार, सदाचार. सह, साथ, सहयोग, सहचिंतन. साक्षात, देखिए साक्षात, सामने. साक्षात धर्म, साक्षात्कार. स्व, अपना, स्वाधीन, स्वधर्म, अभाव, स्वभाव, स्वचलित, स्वतंत्र, स्वरचित, स्वराज्य, स्वदेश, स्वरूप, स्वास्थ्य, स्वस्थ आणि स्वागत. प्रादुर, प्रकट, प्रादुर्भूत, प्रादुर्भाव. दोन आहेत. हे झाले उपसर्ग. आता आपल्याला पाहायचं आहे प्रत्यय. बघा, प्रत्यय मध्ये सुद्धा वह अक्षर या अक्षर समूह जो शब्दों के बाद, कशाच्या नंतर येतो, शब्दों के बाद में लगाया जाता है, प्रत्यय कहलाता है. दूसरे शब्दों में जो शब्दांश अथवा अक्षर या अक्षर समूह शब्दों के अंत में जुड़कर उनका अर्थ परिवर्तित कर देता है, वे प्रत्यय कहलाते हैं. उपसर्गों की तरह प्रत्यय को खंडों में विभाजित नहीं किया जा सकता. प्रत्यय स्वतंत्र रूप से प्रयुक्त नहीं होते हैं. प्रत्यय उपसर्ग की तरफ अविकारी शब्दांश होते हैं जो शब्दों के अंत में जोड़े जाते हैं. शब्दों के अंत में. प्रत्यय का अर्थ क्या है, देखिए प्रत्यय का अर्थ क्या है. प्रत्यय दो शब्दों से मिलकर बना है. प्रत्यय, प्रति का अर्थ है साथ में,
पर बाद में और अय का अर्थ है चलने वाला। प्रति का अर्थ है साथ में पर बाद में, साथ में पर बाद में। प्रति का अर्थ क्या है? साथ में पर बाद में, बरोबर, परंतु त्याच्यानंतर। और अय का मतलब है चलने वाला। अतः प्रत्यय का अर्थ है शब्दों के साथ पर बाद में चलने वाला या लगने वाला। जैसे मिल धातु में सार प्रत्यय जुड़कर मिलनसार, क्या हुआ? मिलनसार शब्द बनता है। यहां सार प्रत्यय है। प्रत्यय की परिभाषा काय येणार नाही एक्झामला, तरी पण आपण एक घेऊया। प्रत्यय उस शब्दांश को कहा जाता है जो किसी शब्द या धातु के पीछे लगकर कोई नया शब्द बनता है। प्रत्यय के भेद, मूल रूप प्रत्यय के दो प्रकार के भेद होते हैं। प्रत्यय दो प्रकार के होते हैं। प्रत्यय किती प्रकारचे आहेत? दोन प्रकारचे। एक आहे कृत आणि दुसरा आहे तद्धित। तद्धित संस्कृत की भ्रांति हिंदी में कृत और तद्धित प्रत्यय, कृत और तद्धित प्रत्यय के बीच स्पष्ट विभाजक रेखा नहीं खींची जा सकती। महत्वाचा है, क्योंकि कुछ प्रत्यय ऐसे हैं जो दोनों प्रत्ययों में समान रूप से प्रयुक्त होते हैं। म्हणजे काही प्रत्यय असे आहेत की जे दोन्हीमध्ये येऊ शकतात। आता आपण पहिला पाहूया कृत प्रत्यय। कृत प्रत्यय क्रिया या धातु के अंत में प्रयुक्त होते हैं और कृत प्रत्ययों के योग से बने शब्द कृदंत कहते हैं। कृदंत कृदंत कहते हैं। बघा आता पुढे जाऊया, इकडे या। बघा, कृदंत शब्दों को धातुज नाम, क्या कहते हैं? धातुज नाम अथवा क्रियानवाचक शब्द भी कहा जाता है। ये प्रत्येक क्रिया या धातु को नया रूप देते हैं। इनसे संज्ञा और विशेषण बनते हैं। बघा, कृतापासून काय बनतंय? कृतपासून संज्ञा म्हणजे नाम आणि विशेषण जर तयार होत असेल तर ते काय आहे? कृदंत आहे। काय आहे? कृदंत। कृदंतापासून काय बनतंय? संज्ञा और, बोला, संज्ञा और क्या बनते हैं? हेलो, हेलो, हाँ बोला। विशेषण। विशेषण संज्ञा और विशेषण बनते हैं। जैसे देखिए, थोडंसं हार्ड आहे पण आपल्याला ते करावं लागणार आहे। हार्ड आहेच आहे, कारण ती आपली फर्स्ट लँग्वेज नाहीये, त्याच्यामुळं प्रत्येक शब्द आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे। बघा आता, कृत प्रत्यय क्रिया और शब्द, जैसे वाला हा प्रत्यय आहे। काय आहे? वाला। क्रिया काय आहे? क्रिया काय आहे? गाना। वाला, गाना। तो इसका शब्द क्या बना? गाने वाला। गाने वाला क्या गाने है? वाला। संज्ञा है। वैया, रवेना, रवैया। हार, होना, होनहार। कृत प्रत्यय अक, कृ आणि इकडं कारक, धातू शब्द आहे ते। बघा, ती आता हे कृत प्रत्यय आहेत। कोणकोणते? धातू शब्द दिलेला आहे इथं। कृत प्रत्यय अक है, धातू कृ, शब्द कारक, ती शक, शक्ती। ठीक आहे, एवढं काय डिटेल मध्ये तुम्हाला तिथलं विचारलं जाणार नाही, पण तुला ते माहिती असावं। कृदंत, कृत अंत, प्रत्यय के भेद, भाववाचक, कर्तृत्ववाचक, कर्मवाचक, कारणवाचक, क्रियादोतक, कर्तृत्ववाचक
कर्तवाचक भाववाचक कृदंत पाहू आपण आता. जिन कृदंत शब्दों के द्वारा क्रियाओं का भाव पता चले उन्हें भाववाचक कृदंत कहते हैं. बघा, भाववाचक कृदंत शब्द धातुओं के अंत में अंत में क्या क्या आता है? आ, आई, आन, आऊ, आस, ई, औनी, त, ती, ती, न, नी, र, वट, हट. एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. भाववाचक कृदंत. भाववाचक कृदंत मध्ये आ, आई, अन, आऊ, आस, ई, औनी, त, ती, न, नी, र, वट, हट. बघा आता प्रत्यय काय दिलेला इथं? आ. प्रत्यय काय आहे? आ. मूळ शब्द काय आहे? घट. आता याचं कृदंत बनवायचं आहे म्हणजे काय होणार? आपल्याला ट च्या पुढे काय लावावं लागणार आहे? आ लावावं लागणार आहे. घाटा, घेर, घेरा, छाप, छापा, जोड, जोडा. हे सोपंच आहे. आता आ फक्त लावायचं आहे आपल्याला प्रत्यय. गुजार, गुजारा, ठेल, ठेला. सगळ्यांच्या लक्षात येत असेल. कट, कटई. कट, कटाई. लिख, लिखाई. मागच्या वेळेस याच्यावरती आला होता, त्या आईपासून आला होता मागच्या वेळेस. जरा म्यूट करा. 2024 हिंदीमध्ये प्रश्न म्हणजे प्रत्यय आला होता आई. तर तो शब्द होता, कोणता शब्द आहे हा? कटाई. कोणता शब्द आहे लिहिलेला? लढाई. लढाई शब्द मागच्या परीक्षेत आला होता. 2024च्या हिंदीमध्ये आला होता. आई म्हणजे लढाई. कृदंत विचारलं होतं, थोडं वेगळ्या पद्धतीने विचारलं होतं, पण तुम्हाला ते माहित असावं. पीठ, पिटाई हे माहितच आहे. चर, चराई, लढाई हा शब्द 2024च्या टेट पेपर 2 मध्ये आलेला आहे हा शब्द. लढाई, लढाई, कृदंत. त्याच्यामुळे लक्ष द्या. चढचं काय होणार आता? चढाई, सिंच, सिंचाई, उठाना. आण आलेला आहे आता. आई संपला, आता काय आलं? आण. उठाना, उडाना, मिल, मिलाना, लद, लदाना, चढ, चढान, आप, मिल, मिलाप, आव, लग, लगाव. हिंदीचे प्रत्यय करायचे म्हणजे येईल इया. त्याच्यानंतर काय आहे? इया. घटा, घटिया, बड, बढिया, भाई, भैया, धून, धुनिया, चोर, चोरी, कड़ा, कड़की, सीसक, सिसकी, बोल, बोली, धमक, धमकी, हंस, हंसी. ठीक आहे. आता अवनी आहे. अवनी वरचा आहे. पहर, पहरवणी, पहरवणी करणे. ठहरा, ठहरोनी, नाच, नचोनी, पीस, पिसोनी. त, खपत, रंगत, बचत, जपत, हंसत, चुकती, घटती. ती वरून आहे बर का. गिन, गिनती. ठीक आहे. हे पण येऊ शकतं बर का, आपल्याला माहित नाही. कुटंती, ती, कुट, कुटंती, घटा, घटंती, बडंती. न, बेल, बेलना, दे, देन, बेलन आहे ते बर का. बेल, बेलन आहे, बेलन. ठीक आहे. मार,
मारण, खा, खान. महत्वाचं आहे बघा. तर हे सगळे आपल्याला काय करावं लागतील, लक्षात ठेवावे लागतील. इकडे बघूया आपण आता. तर झालेलं आहे आस. आसपर्यंत आपण आलेलो आहे. आस, छप्पास, निकल, निकास, आवट, थक, थकावट, दिख, दिखावट, बस, बसावट, सजा, सजावट, रोक, रुकावट, लिख, लिखावट. त्याच्यानंतर आहट, मुस्कारना, मुस्कारहट, मुस्कारना आहे बरं का, मुस्कराना, मुस्कराहट, घबराना, घबराहट. ठीक आहे. त्याच्यानंतर क्या है, खिलखिल, खिलखिलाट. त्याच्यानंतर इकडं आहे नी, काठ, काटणी, चाट, चटणी. ठीक आहे. हे सगळे रच पाहूया आपण आता. ठोक, ठोकर, नी, नीर, क्षी, क्षीर येऊ शकते बघा. जोक, जोकर, बे, बेर. पुढं त्यातला दुसरा प्रकार कर्तृवाचक कृदंत. जिन कृदंत शब्दों से क्रिया को करने वाला. कर्तृवाचक म्हणजे कर्ता, माहितीच आपल्याला. करने वाला का अर्थ करता का बोध हो, उन्हें कर्तृवाचक, कर्तृवाचक कृदंत कहते हैं. कर्तृवाचक कृदंत शब्द धातुओं में अक, अक्कड़, आ, आक, आकू, इयल, इया, ऊ, एरा, अय्या, एत, ओढ़, ओढ़ा, ओढ़ा, वैया, सार आदि प्रत्ययों का जोड़ने से बनते हैं. जैसे बघा अक, गई, गायक, चला, चालक, जात, जातक, ध्रुव, धारक, नय, नायक. हे येऊ शकतं बघा तुम्हाला. नय, गय हे महत्वाचं आहे. लिख हे पण येऊ शकतं. लिख, लिखचं काय होईल, वाच, वाचक, अक्कड बघा. पी, पियक्कड, भूल, भुलक्कड. इकडं पाहूया. इथं आहे अंकु, उड, उडंकू, अड, अडंकू, आका, आ प्रत्यय पाहता. चूर, चुरा, बोझ, बोझा. इकडे पाहूया. चढ, चढा, खटक, खटका, घेर, घेरा. ठेल, ठेला झालेलाच आहे. छाप, छापा, काठ, कटा. आख बघूया. तैर, तैराक, पैर, पड, पढ़ाकू, आकू, लड, लड़ाकू, उड, उड़ाकू, इयल, इयल, अड, अडियल, मर, मरियल, दाढ़ी, दड़ियल, इया, जड़, जड़िया, धून, दुनिया, घट, घटिया, बढ़, बढ़िया, ऊ, खाऊ, चालू, झाड़ू, उतारू, बिगाड़ू, फेकू, रट्टू, झेंपू, मार्च, मारू, एरा. त्याच्या पुढचा आहे एरा. लूट, लुटेरा, बस, बसेरा, लखेरा, घसेरा, खिवैया, गवैया, कटैया.
पुढे पाहूया. लूट लुटई आहे झालं. ऐत डकेत, ऐत डाका, डकैत, टीका, टिकैत, लाठी, लठेत, ओढ, हंस, हंसोट, ओढा, भग, भगोडा. भग म्हणजे पळणे, भगोडा. ठीक आहे. त्याच्यानंतर हंस, हंसोडा, वय्या, खे, खेवय्या, खवय्या, खावरून, गवय्या, मिलन, सार आहे प्रत्यय, मिलन, मिलन सार. नी, नी आहे पुढं, नी प्रत्यय आहे. ओढ, ओढणी, कर, करणी, चाट, चटणी, छंटणी, मांग, मंगणी, सुंग, सुंगणी, लिख, लेखणी. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. आता कर्मवाचक काय आहे? कर्मवाचक बघूया आपण आता. कर्मवाचक कृदंत, जिन कृदंत शब्दों से क्रिया के कर्म का बोध, क्रिया के कर्म का बोध होता है, वो कर्मवाचक कृदंत कहलाते हैं. कर्मवाचक कृदंत शब्द धातुओं के अंत में आना, अवत, अवना, अवनी, ना, नी आदि प्रत्यय जोड़ने से बनते हैं. जसं आना, पढ़ मूल शब्द है, पढ़ाना, मिट, मिटाना, चल, चलना, आवत, सोह, सुहाना, कहना, कहावत, मह, महावत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे करणवाचक. आता करणवाचक पाहूया. जिन कृदंत शब्दों से किसी क्रिया के साधन, करण म्हणजे काय आहे? क्रिया के साधन का बोध होता है, अर्थात करण का बोध होता है. क्रिया के साधन म्हणजेच काय? करण. उन्हें करणवाचक कृदंत कहते हैं. में आ, ई, उ, न, नी. आ, घेर, घेरा, मार, मारा, झूल, झूला, ठेल, ठेला. ई का क्या होता है? रेत, रेती. ई का रेत, रेती. ऊ का झाड़, झाड़ू. न का बेल, बेलन. ना का बेल, बेलना. त्याच्यानंतर क्रियाद्योतक बघा आता. क्रियाद्योतक, क्रियाद्योतक कृदंतीय विशेषण. जिन कृदंत शब्दों से क्रिया का बोध होता है उन्हें क्रियाद्योतक कृदंतीय विशेषण कहते हैं. क्रियाद्योतक कृदंत शब्द धातुओं के अंत में ना, अवनी, की, का, अवना, अवनी हे प्रत्यय लावतायत. बघा आता. प्रत्यय ना, पाल, पालना, अवना, खेल, खिलौना, अवनी, पहर, पहरवणी, अवनी, ओनी आहे ते, ओनी हे आहे अवनी. चेता, चेतावनी. पुन्हा काय आहे? का, चिल, चिलका, की, फिर, फिरकी. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्तृवाचक कृदंतीय विशेषण. जिन कृदंत शब्दों से क्रिया का विशेषण बोध होता है कर्तृवाचक कृदंतीय विशेषण कहते हैं. बघा. कर्तृवाचक कृदंत विशेषण शब्द धातुओं के अंत में आवना, ना, वा, क आदि प्रत्यय जोड़ने से बनते हैं. आवना, लुभ, लुभावना. ना, सुहा, सुहाना. नी, बघा. नी, कह, कहनी. वा, दसवा, नोवा हे पण येऊ शकतं. सोवा, ढालवा, ढलवा, काठ, कटवा. क, उठ, उठक, बैठ, बैठक. ठीक आहे. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. थोडेसे इतर राहिलेले आहेत ते पाहू आपण. उर्दू कृदंत आहेत काही. उर्दू कृदंत मध्ये अरबी फारसी के प्रत्यय
उर्दू में हिंदी संस्कृति तरह कृदंत शब्दों में कोई वर्गीकरण नहीं मिलता है. बघा, प्रत्यय, मूल शब्द आणि कृदंत. आ मुकाबिल, मुकाबिला. सफेद, सफेदा. रिह, रिहा. इंदा, बाश, बाशिंदा. ई आमदनी, ईश पैदाइश. आता तद्धित शब्द, तद्धित शब्द धातु क्रियाओं को छोड़कर शेष शब्दों के पीछे, धातु आणि क्रिया म्हणजे एकच, म्हणजे क्रियापद सोडून बाकीच्या सगळ्या शेष शब्दों के पीछे प्रत्यय लगने से जो शब्द बनते हैं उन्हें तद्धित शब्द कहते हैं. दूसरे शब्दों में संज्ञा, सर्वनाम और विशेषण के अंत में लगने वाले प्रत्यय तद्धित प्रत्यय कहलाते हैं. कुणाच्या? संज्ञा, सर्वनाम और विशेषण. तद्धित प्रत्यय लगाने से बने शब्द तद्धितांत कहलाते हैं. जैसे एक जमाता, क्या हो गया? एकता. अपनापन बन गया अपनापन. पुढे जाऊया. कृदंत प्रत्यय क्रिया के भेद एक है. भाववाचक तद्धित है, कर्तृवाचक है, उन्तावाचक है, गुणवाचक है, स्त्रीवाचक है, स्थानवाचक है. पहले भाववाचक देखेंगे. भाववाचक. आ जोड़, जोड़ा. उसके बाद आइंद, आइंद. सड़ा, सड़ाइंद. कपड़ा, कपड़ाइंद. चीरा, चीराइंद. आई भला, भलाई. चतुराई, पंडिताई, मिठाई, जुदाई. हे सगळे शब्द काय आहेत? भाववाचक आहेत. इकडे बघा. आवती, बपवती, बाप. त चाहत. ती घट, ती. पण लडकपण, बालपण, गवारपण, कालापण. पा बूढ़ा, बुढ़ापा. स तम, तमस. दूसरा है कर्तृत्व तद्धित. आर सोना, सुनार. चाम, चमार. लोहा, लुहार. कह, कहार. कुंभ, कुम्हार. इया आड़त, आरतिया. आंख, अखिया. मक्खन, मखनिया. मुख, पेटी, सब कुछ. ई तेल, तेली. काका, काकी. गुलाब, गुलाबी. जवान, जवानी. बेटा, बेटी. लाल, लाली. हे सोपंच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर उआ, बाबू, बबुआ. कच्छप, कछुआ. मच, मछुआ. गेरू, गेरुआ. एरा, फुफा, फुफेरा. साप, संपेरा. मामा, ममेरा. नशा, नशेडी. एंडी, बर का, एडी. गांजा, गंजेडी. एली, हाथ, हथेली. की छोटा, चुटकी. टा काला, कलुटा. चोर, चट्टा. ती बहु, बहुटी. डी टांग, टांगडी. चमडी, दमडी. त्यातलंच आहे. पखुंडी, सब. डा चाम, चमडा, दुखडा. री छाता, छत्री. ली. ठीक आहे. ते झालं. आपण आता इथं पाहूया उणतावाचक. त्याच्यामध्ये काय काय प्रत्यय असणार आहेत? इया, ई, की, टा, टी, डा, डी, री, ली, वा, सा. तो आता एक्झाम्पल याचं थोडं. प्रत्यय बघा. प्रत्यय काय आहे? इया. बेटी, बिटिया. हे लक्षात घ्या बरं का, थोडं महत्वाचं आहे. खाट, खटिया. डिब्बा, डिब्बिया. गठरी, गठरिया. गठरी, गठरिया. ठीक आहे. इकडं
डा चमड़ा, दुखड़ा, टुकड़ा, मुखड़ा, री छतरी, गठरी, कोठरी, चाक चक्री, ली मछली, वा बचवा, बिटवा, बेटवा, सा अच्छा सा, उड़ता सा, खाली सा, मरा सा, दुबला सा। गुणवाचक तद्धित, बघा, जिन प्रत्ययों के लगाने किसी पदार्थ के गुण का बोध होता है, इस प्रकार आ आर ला वंत हरा, आ भूख भूखा, झूठ झूठा, आर दूध दुधार, गाव गवार, सोना सुनार, लोहा लुहार, हाल नानी हाल, ससुराल ससुराल, दया दयाल, पंडित पंडिताऊ आऊ आहे, इक कर्म कार्मिक, काया इक, भाषा हे येऊ शकतं बघा, भाषिक. इकडं काय आहे, उवा ऊ बाजारू, ढालू पेंटू, गवारू मचाऊ, उवा मचाऊ. त्याच्यानंतर गेरुवा, कलुआ, बबुआ, ऐल खपर खपरेल, एला वनेला, वन वनेला, माटी मटेला, ला लाड लाडला, वंत कुल कुलवंत. हे बघितलेलं आहे आपण, ठीक आहे. ई भार भारी, देश देशी, ऊन उनी, धन धनी, इला खर्च खर्चीला, गर्वीला, चमकीला, पथरीला, हरा हरा रूप रूपहरा, सोना सोनहरा, एक इकहरा, तीन तिहरा, हला रूपहला, सोना सुनहला. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. बघूया आता, हे थोडंसं राहिलेलं आहे बघा. स्त्रीवाचक तद्वित प्रत्यय, आणि देवर देवरानी, सेठ सेठानी, जेठ जेठानी, नौकर नौकरानी, पंडित पंडितानी, इन मालिक मालकीन. इकडं पाहूया, भेद भेदी ई असणार आहे तिकडं, शाबाश शाबाशी, हतोडा हतोडी, टोकरा टोकरी. तर या बाजूला प्रत्यय काय असणार आहे, ई असणार आहे. त्याच्या अगोदर इन आहे, पाहिला आपण. इन वियोग वियोगीन, नाग नागिन, नी सिंह सिंहनी, हंस हंसनी, मोर मोरनी, सजन सजनी, चुहा इया चुहिया. ते आपण पलीकडे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ई गुजरात गुजराती, इया पटनिया, गाह चारा चारागाह, त्र सर्व सर्वत्र, प्रत्ययमूल एल फूल फुलेल, नाक नकेल. ठीक आहे, इकडं ईच पण आहे, नाना नानी, पोता पोती, घोडा घोडी, चाचा चाची, क्रोध क्रोधी, दलाल दलाली, महाजन महाजनी, सर्द सर्दी. इकडं नी चांद चांदनी, नथनी पैंजनी, नटनी, ल पागल पायल घायल, ता सौम्यता सहनशीलता मानवता. उर्दू तद्धित आहेत काही. हिंदी भाषा में प्रचलित तद्धित प्रत्यय युक्त उर्दू शब्द का हिंदी तथा संस्कृत तत्वों के समान वर्गीकरण संभव नहीं है. त्याआधी सुद्धा आपण थोडेस पाहूया काय आहे ते. अंदाज अंदाज, गोल गोलंदाज,
आबाद फिरोज फिरोजाबाद, औरंगाबाद औरंगाबाद, अहमद अहमदाबाद, सिकाहो सिकोह सिकोहबाद, अनह आना मेहनत मेहनताना, रोज रोजाना, नजर नजराना, मर्द मर्दाना. सगळेच घ्या, महत्वाचे आहेत. खोर सुद सुदखोर, रिश्वतखोर, हरामखोर, चुगलखोर, गर जादू जादूगर, बाजीगर, रफूगर, गार यादगार, मददगार, खिदमतगार, गुन्हागार, गाह दरगाह, चरगाह. ठीक आहे. त्याच्यानंतर इंदा शर्मिंदा, इयत कैफियत, इस्तान अफगाण अफगाणिस्तान, गी जिंदगी, गिर आलमगीर येईल, कब्र कब्रिस्तान, चा चमच चमचा, इचा बाग बगीचा, जादाह राम जादा, शाह जादा शाहजादा, रईस रईस जादा. त्याच्यानंतर ई इन्सानी, इन रंग रंगीन, इना माह महिना, इकडं त जरूरत खिदमत, चाह हुकुम हुकूमत, रहमत. ठीक आहे. कार कार बघा, सलाहकार, खाना दवाखाना, पागलखाना, कैदखाना. इकडं दान पानदान, इत्रदान, कदरदान, खानदान, तुकदान. दार खुशबूदार, नशीन परदा परदानशीन, तख्त तख्त नशीब. त्याच्यानंतर नाक दर्दनाक, शर्मनाक, खोपनाक, खतरनाक, नामा वसियत वसियतनामा, इकरार इकरारनामा, वर नामवर, ताकदवर, जानवर, वार तारीखवार, उम्मीदवार, माहवार, सार खाकसार, मिलनसार, शर्मसार. ठीक आहे. थोडेसे राहिलेले आहेत. बंद कलम कलमबंद, बिस्तरबंद, बाजूबंद, बाज चालबाज, धोकेबाज, नशा नशेबाज, दगा दगाबाज. वान गिरहवाहन, दर दरवान, मेज मेजवान, बाग बागवान. प्रत्यय आहे. बीन म्हणजे दूर, दुर्बीन, तमाशा तमाशबीन, खुर्द खुर्दबीन. ठीक आहे. खाली प्रश्न काय दिलेले आहेत. थोडासा अधिक वेळ लागला, परंतु जेवढे या बुक मध्ये दिलेलं आहे तेवढं आपण इथं तुमच्या समोर घेतलेला आहे. ठीक आहे. 5 मिनिटात लगेच जॉईन व्हायचं आपल्याला. त्याच्या पुढचं जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. चालेल. 5 मिनिटात लगेच जॉईन व्हायचं आहे बरं का आपल्याला. हॅलो, 5 मिनिटात जॉईन व्हायचं आहे. कट करू का? हॅलो.